पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा. तू कधी मोठ्या लोकांचं एक वैशिष्ट्य ऑब्झर्व केलेस? नाही म्हणजे त्यांच्याबद्दल नेहमीच काहीतरी उलट-सुलट छापून येत असतं, पण त्यावर ते काय करतात माहिती? काय करतात? काहीच करत नाहीत. काहीही करत नाहीत म्हणजे? अगं म्हणजे ते जस्ट इग्नोर करतात बस. आमचे पप्पाही हेच म्हणत असतात, हत्तीनं आपली चाल सोडू नये, कुत्री किती का भुंकेनार. नमतं घेणं कधी माहीतच नाही यांना. हे म्हणणार आपलंच खरं, तो म्हणणार आपलंच खरं. सरकार, मी बोलून घेऊ का शैलेश रावांशी? नाही, पटाबाहेर फेकल्या गेलेल्या सोंगटीला माझ्या दृष्टीने काहीच महत्व नाही. तुझा तो शैलेश पटाबाहेर फेकली गेलेली एक निर्जीव सोंगटी आहे. माझा फोन गायब करून त्याच्यावर वंदनाशी खोटं नाटं बोलून वर्तमानपत्रात माझी बदनामी करून माझं प्रेम मिळेल असं वाटतं तुला? शैलेश, तू काय बोलतोयस कळत नाही मला. पप्पा 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 काहीतरी बोला ना हो आमच्याशी. किती दिवस असे गप्प गप्प राहणार आहात? या घरात असं भूतासारखं राहायचा कंटाळा आलाय मला. इथे तुम्ही काही बोलत नाही आणि तिथे तो दादा. तू त्याच्याशी बोलायला गेली होतीस? हो का? यापुढे त्याच्याशी बोललीस आणि हे जर आम्हाला कळलं ते आम्हाला चालणार नाही. अहो असं काय बोलताय तिला? तिचा भाऊ आहे तो. तिला त्याच्याशी बोलावंसं वाटणार नाही का? आणि भांडणं तुम्हा पुरुषांची आहेत. आम्हा बायकांची फरफट का करता तुम्ही नेहमी? आम्हाला आवडणार नाही बस. त्याच्याशी किंवा त्याच्याविषयी बोललेलं आम्हाला चालणार नाही. याविषयी आम्हाला कोणाचंही मत नकोय. ते नाही ऐकणार शालिनी, कुणाचंही नाही ऐकणार. कारण कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, आपलं तेच खरं करायचं. हा बाणा आहे ना या घरातल्या पुरुषांचा. ठीक आहे, त्या विषयावर नाही बोलणार, पण दुसऱ्या कुठल्या विषयावर तर बोलाल. काहीतरी बोला पप्पा, पण बोला. या भयान शांततेत एक दिवस वेळ लागेल मला. मला काय वाटतं, हे असं वागून मला आनंद होतोय? मला आतल्या आत किती त्रास होतोय त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. अहो पण तुम्ही काही बोललाच नाहीत तर आम्हाला कसं कळणार? पप्पा मला नाही सांगणार काय होतंय तुम्हाला? बेटा बेटा माझं काही चुकतंय का? मी खूप त्रास देतो ना ग तुम्हाला? पप्पा असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला कोणी काही बोललं का? बेटा आज मला आमच्या बाबासाहेबांची खूप आठवण येते. संस्थान खालचं झालं आणि गावातल्या लोकांनी त्यांची हत्तीवरून प्रचंड मिरवणूक काढली. हत्तीच्या अंबारीत डोक्यावर मंदिल, त्यात शिरपेश, कमरेला तलवार, असा जामा निमा सावरत आम्ही बाबासाहेबांच्या शेजारी बसलो होतो. हत्तीच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. माणसांचा एवढा मोठा समुद्र आम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नाही. लोक रडत होते, लोटांगण घालत होते,
हात जोडत होते बाबासाहेबांना. बाबासाहेबांच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत होत्या. मी विचारलं बाबासाहेबांना, बाबासाहेब काय झालं, आम्हाला काही कळत नाहीये. पण बाबासाहेब काही बोलले नाहीत. पुन्हा पुन्हा बाबासाहेबांना विचारलं. शेवटी बाबासाहेब फक्त एक वाक्य बोलले. तुका म्हणे आता उरलो फक्त उपकारापुरता. तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही, आता कळतोय. अहो पण कुठल्या कुठल्या आठवणी काढत बसल्या आता. मनस्तापाशिवाय दुसरं काही मिळणार आहे का त्यातून? पप्पा, मी बाबासाहेबांना कधीच पाहिलं नाही. फक्त हवेलीतलं त्यांचं भलं मोठं पोर्ट्रेट पाहिलंय. बेटा, उतार वयामध्ये बाबासाहेब गांधीजींचे सच्चे अनुयायी होते. गोरगरिबांवरती झालेला अन्याय त्यांना खूप वेदना देऊन जायचा. ते नेहमी म्हणायचे, प्रॉपर्टी, जमीन त्याची हाव धरू नकोस. नदीचं पाणी असतं ना, जे आपण अर्घ्य म्हणून नदीलाच अर्पण करतो, आणि शेवटी हातात काय उरतं तेवढंच आपलं. तुला काय वाटलं आपल्या जमिनी आम्ही दुर्लक्ष करून गमावल्या? आम्ही त्या प्रजाजनांमध्ये वाटल्या, पण घोरपड्यांच्या अगणित जमिनींपैकी त्या एका जमिनीच्या तुकड्यासाठी आम्ही का हाव धरली कोणास ठाऊक. गोरगरिबांना ओरबाडून त्यांच्याकडून जमिनी घेतल्या, त्यामुळे हे सगळं आज दिसतंय. कुठे होतो आणि घसरून आज कुठे आलोत. काय केलं आम्ही? जिथे आमच्या वाडवडिलांना देव म्हणून पूजलं जायचं, तिथे आमच्या मुलावरती नको नको ते आरोप केले गेले. हे आम्ही काहीच करू शकलो नाही. आम्ही काय केलं तर त्याला घरातून हाकलून दिलं. घोरपड्यांच्या मालमत्तेतून त्याला बेदखल केलं. अहो त्या दिवशी फक्त बोललात हे तुम्ही त्याला, कागदोपत्री नाव थोडंच कमी केलंय त्याचं. विशाखाबाई, मी माझ्या मुलाला चांगला ओळखतो. मी त्याचा जो अपमान केलाय तो त्याच्या जिव्हारी लागलेला आहे. आता मी त्याला काही दान म्हणून दिलं ना तर तो केडा नाही झिडकारून टाकेल. ही धग मला आयुष्यभर जाळत राहणार आहे, कारण ती मी सोडवून घेतलेली आहे. चूक माझ्या हातून झाली आहे, तर परिमार्जन मलाच करावं लागणार आहे. वंदना ये, बस. तर ही माझ्या पप्पांची डिस्पेन्सरी कम लॅबची जागा. माझं बालपणीचं विश्व. अजूनही असं वाटतं ना, पप्पांचा वास आहे इथे. मॅडम, तुमच्या तोंडून या जागेविषयी मी किती वेळा ऐकले, पण इथे येण्याचा योग आज आला नाही. आणि खरंच इथे ना खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहेत, है ना? ही जागा मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणून जपून ठेवली होती. माझ्या पप्पांच्या नावाने सुरू केलेल्या ट्रस्टचं ऑफिस म्हणून ही मी जागा वापरणार होते. पण इथे मी प्रॅक्टिस चालू करावी हे पप्पांचं स्वप्न आज शैलेशच्या रूपाने साकार होत आहे.
या जागेचा आता योग्य तो वापर होणार आहे. शैलेश, मला खरंच खूप आनंद होतो. वैदेही, या निमित्ताने तुझ्या पप्पांनी केलेल्या संशोधनात मला जरा डोकावून बघता येईल नाही का? जरूर. अरे पप्पा फक्त डॉक्टर नव्हते, संशोधक सुद्धा होते. इंडियन मेडिकल काउन्सिलनी त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांचा सत्कारही केला होता. पप्पांनी परदेशात जाऊन पेपर सुद्धा वाचले होते. अगं त्या काळात पप्पांचे काही थिसिस देखील प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कॉपीज पण आहेत तिथे. इट इज ऑलवेज ओपन टू ऑल स्टुडंट्स ऑफ मेडिसिन. आणि माहितीये, आमच्या पप्पांची खूप मोठी प्रायव्हेट लायब्ररी सुद्धा होती. ती सगळी मी तुझ्याकरता इथे मागवली. आणि माझी खात्री आहे तू त्याची योग्य ती काळजी घेशील. वैदेही, अगं केवढा विश्वास टाकतेस माझ्यावर? खरोखरच एवढी योग्यता आहे का माझी? या विश्वासामुळे माझं टेन्शन आणखीनच वाढलं. टेन्शन? अरे टेन्शन कसलं त्यात? हे बघ, सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जा आणि नव्या उमेदीने या नव्या जागेमध्ये सुरुवात कर. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. वैदेही, तुला काय म्हण? मोठी बहीण की अजून काहीही म्हण, पण खरं सांगू, आपल्या ह्या मैत्रीला वेगळं काही नाव देण्याची गरज नाहीये शैलेश. अरे आपण चांगले मित्र आहोत. हीच गोष्ट आपल्याकरता खूप नाहीये का? आणि मित्रांनी दुसऱ्या मित्राला शक्य असेल तेवढी मदत करायला नको? मॅडम, तुमच्या या ऋणातून आम्ही कसं मुक्त होऊ? काहीतरीच काय बोलतेस वंदना? ह्यात ऋण कसला? असं नाही वैदेही. एवढे दिवस आम्ही आमच्या अवतीभवती स्वार्थानं बरबटलेली माणसंच पाहत होतो. त्या कारवायांना तोंड देता देता जगात तुझ्यासारखे निस्वार्थी मित्रही असतात, तुझ्या वडिलांसारखे निष्ठावंत संशोधकही असतात. विसरूनच गेलो होतो आम्ही. हो की नाही वंदना? हो ना. गेले काही दिवस शैलेशला भेटण्याआधी मला खरं सांगू तर खूप टेन्शनच यायचं. असं वाटायचं की आज काय वाढवून ठेवलंय कोणास ठाऊक. गेल्या काही दिवसात खूप मनस्ताप सहन केलाय दोघांनी. या सगळ्यातून सुटका झाल्यासारखं वाटतं. शैलेश, म्हणजे तू घर सोडलं ते एका अर्थाने बरंच झालं म्हणायचं. फार चांगलं झालेलं आहे. सोनेरी पिंजऱ्यात राहताना खूप घुसमट होत होती माझी. तिथून बाहेर पडल्यावर मला आयुष्याचा खरा अर्थ कळला असं आता वाटायला लागलं. शैलेश, तू घर सोडल्यानंतर तुझ्या आई बाबांचा कोणाचा फोन आला होता? नाही, पण शालिनी भेटून गेली. रडत होती बिचारी. त्या दिवसापासून पप्पांनी अंथरूण धरलंय वगैरे काय काय सांगत होते. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. शैलेश, अरे पण आपण त्यांची चौकशी करायला हवी. हे बघ, त्या रात्रीचं त्यांनी मनाला लावून घेण्याची शक्यता आहे. आणि ते खूप इमोशनल आहेत असं तूच म्हणाला होतास ना? खरं तर त्याचाच खूप त्रास होतोय मला. पण परवाची त्यांची माझ्याशी बोलण्याची पद्धत इतकी खटकली ना मला वंदना. मी आणि ते आता एकत्र येऊच शकत. जरी आलो तरी आमच्यात आता पूर्वीसारखं फ्रेंडली वातावरण राहणार. आता तुझाही अडसर नाही म्हणल्यावर तुझ्या हितशत्रूंचं पाहणार. आता ते त्यांच्या कारवाया वाढवतील अशी भीती नाही तुला वाटत? त्यांच्या कारवाया सुरू आहेतच वैदेही. पप्पा मम्मीना पुढे करून ते आपापले स्वार्थ जोपासण्यात मग्न आहे. पण जोपर्यंत हे आमच्या आई वडिलांना कळत नाही तोपर्यंत मीच काय, कोणीच त्यांना सावरू शकणार नाही. देव करो आणि लवकरात लवकर त्यांना या गोष्टीची जाणीव हो. हो ना ग, त्यात तुमचा सगळ्यांचाच फायदा आहे.
ते होईल तेव्हा होईल, पण मी आशा सोडलेली नाही वैदे. एक ना एक दिवस असा नक्की येईल की आपण काय करतोय हे त्यांना कळेल. माझा एसटीटीशी संबंध तोडू शकतात, रक्ताची नाती ती अशी दारूच्या नशेत बरळून तोडता येतील का त्यांना? मला वाटतं की निदान एकदा तरी आपण शालिनीला भेटावं. तिच्याकडून पप्पांच्या तब्येतीविषयी काहीतरी कळेलच ना. काहीही गरज नाहीये बंदा, तू हे असं काहीही करणार नाहीये. ती म्हणते त्याप्रमाणे ते खरोखरच आजारी असतील तरी असू देत. त्यानिमित्ताने त्यांचा तो स्मृतिभ्रंश तरी नाहीसा होईल. आपण रात्री काय केलं ते तरी त्यांना सकाळी आठवेल. ओके ओके, आता ते सगळं राहू दे. शैलेश, तू आता लवकरात लवकर इथे प्रॅक्टिस चालू कर. काय उद्यापासूनच सुरू कर. या निमित्ताने माझ्याकडून भेट. वाव, मोबाईल ह्यावर तुझाच आवाज ऐकायला येऊ दे हं? दुसऱ्या कोणाचा नको. ओढलावी जीवा रुक्मिणी, रुक्मिणी अशी का बसलेस? काय झालंय तुला? अगं माझ्याकडे बघ ना, अगं बघ ना माझ्याकडे. रुक्मिणी, रुक्मिणी, अगं मी मारत नाहीये तुला. तू अशी का घाबरतेस? मला न ओळखल्यासारखं का करतेस? अगं मी मोहिनी आहे, मोहिनी. रुक्मिणी, अगं काही दिवस मी तुला भेटले नाही तर तू ओळख विसरलीस माझी? रुक्मिणी, 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 आधी तू मला बघितल्यावर कशी हसायचीस? तशी हस का हसत नाहीयेस? अगं हस ना, हस ना मला बघून. अगं हस ना. तू माझ्यावर झाडू उघडतेस? अगं काय वाकडं केलंय मी तुझं? बोल ना. या घरात सगळे तुला जनावरांसारखे वागवतात. तुला घराच्या बाहेर काढायला निघालेले मी अडवलं त्यांना. मी भांडले सगळ्यांशी तुझ्यासाठी. मी एकटीच तुझ्याशी बोलते या घरात. आणि तुला मारायचंय, मला मारायचंय. घे घे, मार मार मार, घे मार. रुक्मिणी, रागवलेस माझ्यावर मी इतके दिवस तुला भेटायला नाही आली म्हणून? अगं गेले काही दिवस मी काय करते ना माझं मलाच कळत नाहीये. पप्पा सांगतील तसं भागत सुटले. या सगळ्यातून मला काय मिळणार आहे ना कुणास ठाऊक. मला माहितीये मला जे हवंय ते मला कधीच मिळणार नाहीये. मग मी का असा वेडेपणा करते? काय केलं नाही मी? तो मला मिळावा म्हणून मी काहीही केलं ना की तो माझ्यापासून अजून लांब जातोय. आणि आता तर आप्पा मला म्हणतात की सोडून दे त्याला. का? तर त्यानं घर सोडलंय. तो पटाबाहेरची सोंगटी झालाय. अशी पटाबाहेर गेलेली सोंगटी परत पटावर आणता येत नाही का ग रुक्मिणी? नाही. तोच पटाबाहेर गेला तर डाव खेळायचा तरी कशासाठी? कुणासाठी? डाव तर सोडता येणार नाही. आप्पा मला खेळायला लावणार. माझ्या मनात असो वा नसो आता मी त्यांच्या हातातली सोंगटी झाले रुक्मिणी. आता मला खेळायला लागणार. टाइम प्लीजही म्हणता येणार नाही. खेळतच राहावं लागणार. पण हा खेळ खूप जीव घेणा आहे ग. किती सिंपल चार चौघींसारखं आयुष्य हवं होतं मला.
किती सहज मिळतं ग सगळ्यांना, पण मग मलाच का नाही? किती बोलला तो मला. रात्री फोन आला होता त्याचा. तो म्हणाला, मी तुला कोशातून बाहेर यायला सांगितलं तर तू अंधाऱ्या गुहेत शिरलेस, तिथून बाहेर यायचा रस्ता नसतो म्हणाला. इतकी घाबरले ना मी, रात्रभर झोप नाही लागली मला. सारखी स्वप्न पडत होती भलती सलती. असं वाटत होतं मी खोल आडात पडले आणि वरून कोणीतरी त्या आडाला झाकण लावून टाकलंय. मी बाहेर पडू शकत नाही. माझा आवाज कोणाला ऐकूच येत नाहीये. मला खूप भीती वाटते. माझी घुसमट होते. मला भीती वाटते. तू ऐकतेस ना? मी तुझ्याशी बोलते. तू ऐकतेस ना? अशी काय करतेस? रुक्मिणी आई, दोघांचं लग्न झालं की मी मोकळा. असं का म्हणताय बाबा? आम्ही लवकरच लग्न करू, जशी तुमची आहे. आज करू का सांगा. आता तुम्ही म्हणाल त्या भाषेत मला बोलावं लागेल. तुम्ही बोटाला धरून न्याल तिथे मला जावं लागेल. माझी इच्छा असो वा नसो, कारण तुमच्या हातातली एक सोंगटी झाली ना मी आता. काय बडबडतेस तू हे?